नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सीईटी जवळ आली आणि बऱ्याचशा मुलांना आता टेन्शन आलंय की दादा माझं कसं होईल, कमी मार्क पडले तर कॉलेज चांगलं मिळेल का, हे होईल का, ते होईल का। तर अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येतोय, रोज मला जवळपास 10 मुलं हा प्रश्न विचारताय की दादा आता एमसीक्यू कुठून सॉल्व्ह करू। आता टार्गेट पब्लिकेशनची करू, मार्वलची करू, एमटीजीची करू का अजून कुठल्या पब्लिकेशनची करू की क्लासेस वाल्यांची करू, नेमके एमसीक्यू कुठून सॉल्व्ह करू। तर आज मी अशा सर्व मुलांना, जे मुलं कन्फ्यूज आहे की आता एमसीक्यू कुठून सॉल्व्ह केले पाहिजे, शेवटचे 15, 20, 25 दिवस बाकी आहे, तर या सगळ्या मुलांना आज मी एक सोर्स ऑफ एमएसटी सीईटी कुठून क्वेश्चन विचारतात की कुठला त्याचा सोर्स आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता काही मुलं म्हणतील दादा तू काय सीईटी सेल मध्ये कामाला आहेस का की तुला सोर्स कळतोय, तू काय पेपर लिकेज करतोय का। तर नाही, असं काही नाही। एमएसटी सीईटीने ऑफिशियली असं डिक्लेअर केलंय की कुठून प्रश्न विचारले जातील। हो, त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलंय की क्वेश्चनची लेवल इन्क्रीज होणार, पण त्याचबरोबर त्यांनी सिलेबस सुद्धा ऑफिशियली डिक्लेअर केलाय आणि सोर्स ऑफ क्वेश्चन सुद्धा ऑफिशियली डिक्लेअर केले। तर मी तुम्हाला आज तेच सोर्स ऑफ क्वेश्चन सांगणार आहे की कुठून एमएसटी सीईटी प्रश्न विचारतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, सर्वप्रथम मी टेस्ट सिरीज मध्ये एनरोल झालेल्या सर्व मुलांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्या मुलांनी आमच्या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल केलंय। तुम्हाला टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप शिवाय त्यात तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळत आहेत, त्यात तुम्हाला हँड रिटन नोट्स मिळत आहेत, कॉन्सेप्ट मॅप्स मिळत आहेत, चॅप्टर वाईज वेटेज मिळते, डेली टार्गेट टाइमानुसार मिळतात। असं महाराष्ट्रात कुठेही अजून मिळत नाही, किंवा कुठलेही युट्यूबर किंवा टीचर लोकांना एवढा टाइम नाही की ते टाइमानुसार तुम्हाला बनवून देतील। आमची संपूर्ण व्हीजीटीआय व सीओईपी कॉलेजचे स्टुडंट्स आम्ही ऑलरेडी आमचं टार्गेट अचीव केलंय आणि आता तुम्हालाही ते टार्गेट अचीव करण्यात आम्ही मदत करतोय। त्यामुळे तुमच्या एमएसटी सीईटीच्या जर्नीमध्ये तुम्ही एकटे नाहीयेत, तुमच्या सोबत आम्ही आहोत। तुम्हाला कुठलाही काहीही प्रॉब्लेम आला, तुम्ही लगेच आमच्या व्हॉट्सअपला मेसेज करा, लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय दिला जाईल। भरपूर मुलांचे मेसेज येत आहे, मला मान्य आहे मी रिप्लाय देण्यास थोडा लेट होतोय, आमची टीम, पण हो सर्व मुलांना रिप्लाय जातोय। तर चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया। एमएसटी सीईटीचे क्वेश्चनचे सोर्स कोणते। पहिले आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीची गोष्ट करूया। फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये कॉमन सोर्स आहे तुमचा एचएससीचं टेक्स्ट बुक। हो, टेक्स्ट बुक मधून लाईन टू लाईन तुम्हाला रीड करायचंय। लाईन टू लाईन चे क्वेश्चन, एक्झॅक्ट क्वेश्चन जसेच्या तसे सीईटीच्या पेपर मध्ये लास्ट इयर मध्ये आलेत। फक्त टेक्स्ट बुकच नाही, टेक्स्ट बुकच्या खाली जे सॉल्व न्यूमेरिकल असतात ते सुद्धा जसेच्या तसे फक्त व्हॅल्यू चेंज करून सुद्धा एमएसटी सीईटी मध्ये आले प्रिव्हियस इयर मध्ये। तुम्ही म्हणताल दादा एवढं केल्यावर सफिशियंट आहे का, तर नाही। यासोबत तुम्हाला अजून काय करायचंय, पीवायक्यूज। तुम्ही दिनेश सरांची ब्रह्मास्त्र बुक बघितली असेल, दिनेश सर, सोविन सर व मुकेश सरांनी जी ब्रह्मास्त्र बुक लॉन्च केली पीवायक्यूची, त्या बुक मध्ये तुम्हाला खाली लिहिलेलं दिसेल रिपीटेड इन 2 शिफ्ट्स, रिपीटेड इन 3 शिफ्ट्स असं लिहिलेलं दिसेल। तर सीईटी सेल एक्झॅक्टली आजच्या शिफ्ट मध्ये जो प्रश्न आलाय तो जसाचा तसा उद्याच्या शिफ्ट मध्ये येतो। आम्ही ज्यावेळेस सीईटीचा पेपर दिला त्यावेळेस पण असं झालेलं। त्यामुळे जसेच्या तसे पीवायक्यूज रिपीट होतात, पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट, पीवायक्यूज मध्ये फक्त व्हॅल्यू चेंज करून सुद्धा पीवायक्यूज रिपीट होतात, फक्त व्हॅल्यू चेंज असतात। त्यामुळे तुम्हाला पीवायक्यू सोडायचे नाहीयेत। मिनिमम तुम्हाला 21, 22, 23 आणि 24, मिनिमम 24 चे करा। जर तुमच्याकडे टाइम असेल तर 21, 22, 23 या तिन्ही वर्षांचे सुद्धा करा, तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल। नाही तर 24 चे केले तरी चालतील, पण पीवायक्यू सोडायचे नाहीयेत। बरेचसे मुलं मला असा मेसेज करतात, आता माझ्याकडे या पब्लिकेशनचे बुक्स आहेत किंवा आमच्या क्लासवाल्यांनी हे एमसीक्यूज दिले, डीपीपी दिले, तर मी आता ह्या सॉल्व्ह करू का। तर बाळांनो, या शेवटच्या 20 ते 25 दिवसांमध्ये आता तो टाइम गेलाय। तुम्ही जे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे हे ते तो सर्व टाइम आता गेलाय। आताचा टाइम हा फक्त पीवायक्यूज साठी द्या, कारण पीवायक्यू जसेच्या तसे रिपीट होतात। तुमच्याकडे प्रूफ आहेत, ब्रह्मास्त्र बुक मध्ये पण तसं दिलंय, रिपीटेड इन 2 शिफ्ट्स, रिपीटेड इन 3 शिफ्ट। आणि हो, खरंच पीवायक्यू रिपीट होतात। त्यामुळे पहिला सोर्स आहे तुमचा एचएससीचा टेक्स्ट बुक आणि दुसरा सोर्स आहे तुमचा पीवायक्यू, जो की फार महत्वाचा आहे। त्यामधून सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात।
त्यामुळं काही मुलांचा अभ्यास झालेला नसेल तर त्यांनी आता फक्त PYQs आणि वन शॉट लेक्चर बघितले तरी तुम्ही या 20 ते 25 दिवसांमध्ये खूप सारा सिलेबस कव्हर करू शकता आणि चांगले पर्सेंटाइल मिळवू शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी टेस्ट सिरीजच्या कोर्समध्ये कॉन्सेप्ट मॅप जे आम्ही स्वतःनी फॉलो केलेत, ज्या नोट्स आम्ही फॉलो केल्यात, त्या सर्व नोट्स तुम्हाला आम्ही त्याच्यात टाकले. फक्त टेस्ट सिरीज हा आमचा मोटो नाही की फक्त तुम्हाला टेस्टच द्यायची, फक्त मेंटरशिप्सच द्यायचे, मेंटरशिपचे सेशन्सच द्यायचे नाही. त्यासोबत आम्ही तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा देतोय. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्या आणि ते स्टडी मटेरियल यूज करा. लास्ट मिनिट रिव्हिजन साठी ते फार इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल तुमच्यासाठी ठरणार आहे. त्याच्यानंतर आपण मॅथ्सची गोष्ट करूयात. मॅथ मध्ये तुम्हाला फॉर्म्युलाज रीड करायचे, सर्व फॉर्म्युला बाय हार्ट लर्न करायचे आणि फॉर्म्युलाज झाल्यानंतर एक्सरसाइज मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे मी अगोदर बोर्डच्या वेळेस तुम्हाला दिले होते, तर ते क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करा किंवा डायरेक्टली तुम्ही PYQs वर जरी शिफ्ट झाला तरी चालेल. PYQ सोडवण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ सोल्युशन्स बघा, 40 ते 50 क्वेश्चन PYQ चे व्हिडिओ सोल्युशन्स बघा आणि मग स्वतःहून ट्राय करा. डायरेक्ट जर तुम्ही स्वतःहून ट्राय करायला गेलात तर तुम्हाला लॉजिक समजणार नाही हा क्वेश्चन कसा सोडवायचा. त्यामुळे 40-50 क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ सोल्युशन बघताय त्यावेळेसच त्याचं अनालिसिस करा की हा असा क्वेश्चन आल्यावर सर कसं सोडवतायत, असा क्वेश्चन आल्यावर कसं सोडवतात. तर त्या टेक्निक तुम्ही एकदा समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही PYQ सोडवा किंवा स्वतःहून नंतर ट्राय करा. तर तुमचा सर्वात महत्वाचा जो तुमचा सोर्स आहे तो आहे HSC चा बुक आणि दुसरा आहे तुमचं PYQs. याशिवाय दुसरे कुठूनही बाहेरून प्रश्न येत नाही. CET सेल दरवर्षी नोटिफिकेशन काढते, यावर्षी लेवल इन्क्रीज होणार, यावर्षी हो लेवल इन्क्रीज होते, पण असे नाही की डायरेक्ट JEE चे क्वेश्चन येतात, नाही. 1-2 प्रश्न असतात, ठीक आहे, बट पूर्ण 95% पेपर हा तुमचा CET लेवलचाच असतो. असं नाही की पूर्ण पेपर JEE लेवलचा येतो. त्यामुळे तुम्ही आता PYQs वर जास्तीत जास्त फोकस करा आणि HSC चं बुक ज्याच्याकडे टाइम असेल त्यांनी ते रीड केलं तरी चालेल किंवा टाइम नसेल तर तुम्ही आता PYQs सॉल्व्ह करा. मेन सोर्स ऑफ क्वेश्चन MST CET चा हाच आहे. PYQs च्या कॉन्सेप्ट ट्विस्ट करायच्या आणि जशीच्या तसे क्वेश्चन द्यायचे.